आषाढी एकादशी 2026 संपूर्ण माहिती. आषाढी एकादशीला फक्त उपवास केला म्हणजे पुण्य मिळतं का? पूजेची योग्य पद्धत, व्रताची कथा, विठ्ठलाला कोणता मंत्र प्रिय आहे आणि या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. आज आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा सर्वात मोठा उत्सव. या दिवशी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. पण अनेक जण फक्त उपवास करतात. मात्र या व्रतामागील कथा, योग्य पूजाविधी, मंत्र आणि आध्यात्मिक महत्त्व अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून चातुर्मासालाही सुरुवात होते. महाराष्ट्रात या दिवशी भगवान विठ्ठलाची विशेष पूजा केली जाते, कारण विठ्ठल हा श्री विष्णूंचाच अवतार मानला जातो. 25 जुलै रोजी येणाऱ्या देवशयनी एकादशीची पूजा सकाळी 7:21 ते 9:03 या वेळेत करणे अत्यंत शुभ मानले जाते. महत्त्वाचे मुहूर्त व वेळा. अभिजित मुहूर्त त्या दिवशी दुपारी 12:19 ते 1:12 आहे. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:34 ते 5:22. पूजेच्या तयारीसाठी आणि ध्यानासाठी उत्तम वेळ आहे ही. राहुकाळ दुपारी 2 ते 3:30 या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. व्रत पारण. उपवास सोडण्याची वेळ 26 जुलै रोजी सकाळी 5:39 ते 8:22 या वेळेत व्रत सोडता येईल. आषाढी एकादशीची पूजाविधी. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला सात्विक आणि हलका आहार घ्यावा. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. घरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसावी. भगवंताला गंध, हळद कुंकू, बुक्का लावावा आणि पिवळे वस्त्र अर्पण करावे. त्यानंतर पिवळी फुले, तुळशीपत्र किंवा तुळशीची माळ अर्पण करावी. धूप दीप दाखवून फळे किंवा उपवासाचा नैवेद्य अर्पण करावा. आरती करून दिवसभर विठ्ठलाचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास हरिपाठ, विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करावे. रात्री हरिभजन, अभंग आणि नामस्मरण करत जागरण करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला भगवान वामनाची पूजा करून योग्य वेळी पारणे सोडावे. आषाढी एकादशी व्रत कथा. पौराणिक कथेनुसार मुरासूर नावाच्या बलाढ्य राक्षसाने देवतांवर अत्याचार सुरू केले. देवतांच्या विनंतीवरून भगवान श्री विष्णूंनी त्याच्याशी दीर्घकाळ युद्ध केले. युद्धादरम्यान काही काळ विश्रांती घेण्यासाठी भगवान एका गुहेत योगनिद्रेत गेले. तेव्हा मुरासुराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी भगवान विष्णूंच्या तेजातून एक दिव्य देवी प्रकट झाली. त्या देवीने मुरासुराचा वध केला. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्या देवीला एकादशी हे नाव दिले. तसेच वरदान दिले की जो श्रद्धेने एकादशीचे व्रत करेल त्याचे पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल. तेव्हापासून एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते. विठ्ठलाचे प्रभावी मंत्र. पूजेच्या वेळी किंवा दिवसभर खालील मंत्राचा जप करावा. विठ्ठल गायत्री मंत्र. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. मूलमंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. नाममंत्र श्री विठ्ठलाय नमः किंवा
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या दिवशी काय करावे? उपवास करताना सात्विक आहार घ्यावा. तुळशीपत्र अर्पण करावे. हरिपाठ, अभंग आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा दानधर्म करावा. दिवसभर शक्य तितके विठ्ठलाचे नामस्मरण करावे. या दिवशी काय टाळावे? मांसाहार आणि मद्यपान करू नये. तसेच कांदा, लसूण आणि तामसी अन्न टाळावे. राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळावे. कोणाचाही अपमान किंवा अनादर करू नये. आषाढी एकादशी ही केवळ उपवासाची परंपरा नाही, तर ती भक्ती, सेवा, संयम, दान आणि अखंड नामस्मरणाचा पवित्र उत्सव आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवेमुळे देव स्वतः विटेवर उभा राहिला आणि आजही प्रत्येक भक्ताची वाट पाहत आहे. या आषाढी एकादशीला आपणही विठुरायाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊया आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग हरी विठ्ठल. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.